हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पर्यटकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमिस्टर एनईपी फायनान्शियल अकाउंट फायनल अकाउंट सोल्ड ट्रेड, जे तुम्हाला सगळ्या शेवटच्या क्वेश्चनला येणार आहे. फोर्थ नंबरला किंवा 5 नंबरला येते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या चॅनलवरती माझ्या चॅनलवरती अगर तुम्ही नवीन असाल तर त्वरित लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे, तर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन द बुक्स ऑफ श्री राजेश्वर फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2019 म्हणजे 31 डिसेंबर 2019ला त्यांनी आपल्याला हे ट्रेडिंग अकाउंट तयार करायला सांगितलं. काय कोणतं अकाउंट तयार करायला सांगितलं? ट्रेडिंग. आता प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट बघा, प्रिपेअर म्हणजे दाखवा, म्हणजे कोणतं? ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट असे 3 अकाउंट असतात. तर तुम्हाला प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट येणार किंवा मग ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट तिन्ही देऊ शकतात, असं काहीच हरकत नाही. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत आता त्याची आखणी करूया. सगळ्यात पहिले सुरुवातीला इन द बुक्स ऑफ श्री नाव दिलेलं असेल तर दाखवायचं, नाही तर मग ए ट्रेडर्स म्हणून दाखवायचं. कोणतं ट्रेडर्स? ए ट्रेडर्स. आता हे राजेश्वर अकाउंट, ओके. हा राजेश्वर इन द बुक्स ऑफ श्री राजेश्वर, ठीक आहे. तर खाली त्या खाली लिहायचं असतात आपल्याला ट्रेडिंग अकाउंट. कोणतं अकाउंट लिहायचं? ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2019. आखणी करायची विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, आखणीसाठी तुम्हाला आता एकदम पद्धतशीर सेंटरमध्ये आखणी करायची. पेपरमध्ये आपण म्हणजे कसं राहते की पेपरमध्ये तुम्ही सेंटरला आखणी केली आहे बघा. सेंटरमध्ये एक लाईन दाखवली, त्यानंतर एक फर्स्ट कॉलम अकाउंटचा दाखवायचा, त्यानंतर सेकंड कॉलम सुद्धा अमाऊंटचा दाखवायचा, जो यामध्ये प्लस मायनस करत असतात. काय करत असतात बेटा? प्लस मायनस, आहे की नाही? हा, हे सुद्धा आपल्याला कळायचे असतात. बघा आता पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंटचं स्पेलिंग तुम्ही पूर्ण लिहा. हा, मी शॉर्टकटमध्ये दाखवत आहे तुम्हाला. पर्टिक्युलर अमाऊंट, आहे की नाही? MT अमाऊंट. हा, तर बघूया आता सगळ्यात पहिले ही कोणती बाजू असते? डेबिट बाजू. ही कोणती बाजू असते? क्रेडिट बाजू. डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट. ही डेबिट आणि ही क्रेडिट, हे लक्षात ठेवायचं बेटा, कारण ते या बाजूला एक्सपेन्सेस येत असतात. काय येत असतात? एक्सपेन्सेस. आणि क्रेडिट बाजूला ज्या व्यवसायामध्ये, ज्या बिझनेसमध्ये जो माल तुम्ही गुड्स सेल करत असतात, त्या सेल जेव्हा करता तुम्ही, तर तुम्हाला काय होते? इन्कम होते. तर इन्कम होणारे जे काही प्रॉफिट असेल ते क्रेडिट बाजून येणार. कुठे येणार आहे? ते क्रेडिट बाजूला. परंतु कधीचा? फक्त सुरुवातीचं, म्हणजे जे आपल्याकडे स्टॉक अवेलेबल असू शकतो त्याच्यापासून आपल्याला प्रॉफिट मिळतं ते. तर बघा, फॉर द इयर एंडिंग, मग सुरुवातीला ओपनिंग स्टॉक म्हणून दिलेला आहे. हा सुरुवातीचा स्टॉक असतो. हा डेबिटला लिहायचा. कुठे लिहायचा बेटा? डेबिटला. इथं दाखवायचं ओपनिंग, आहे की नाही? ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक किती? 12,000, 12,000. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करतात. तर हे गोष्ट लक्षात ठेवायचं की बा परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करतात, तर ते आहे का? परचेस. परचेस रिटर्न्स. हे परचेस लिहिलं बेटा. परचेस रिटर्न्स. परचेस लिहिलेला आपल्याला दिलेला 16,000. किती दिलेला आहे? 16,000. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस. बघा, मग परचेस रिटर्न दिलेला 1,500. ओके. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस. ते ड्रॉइंग सुद्धा अगर कोणत्या व्यक्तीने ऍड्रेस मध्ये दिलेले असेल, तर ड्रॉइंग दिलेलं असेल तर ते सुद्धा परचेस मधून मायनस करतो. परंतु आता इथं नाही आहे. 0. हा 0 मधून 5 मायनस नाही होत. मग काय करायचं? कॅरी द्यायचा. 10 झाले, 10 मधून 5 गेले, 5 राहतात. हा कॅरी पुन्हा खाली उतरतात. मग 6 मधून 2 मायनस करायचे, मग 4 राहतात आणि हा 1, जशीच्या तसा. त्यानंतर बघा आता सेल कुठे येत असते? क्रेडिट बाजूला. मग या बाजूला दाखवायचं बाय सेल्स किती आहे बेटा? 20,000. हे आतमध्ये सेल्स रिटर्न आहे का त्यामध्ये? बघा, बाय सेल्स रिटर्न्स किती आहे? सेल्स रिटर्न्स 1,800.
1800 हां हे मायनस करायचं 1800 झिरो झिरो 10 मधून 8 गेले 2 राहतात 0 मधून 8 मायनस नसतात होत म्हणून कॅरी दिला 10 मधून 8 गेले 2 राहिले कॅरी पुन्हा खाली उतरवला 0 मधून 2 मायनस होत नाही म्हणून 10 मधून 2 गेले 8 राहतात कॅरी पुन्हा दिला 1 18,200 18,200 ओके हां त्यानंतर सेलमधून सेल रिटर्न मायनस कॅरेज इनवर्ड डेबिट बाजूला लिहायचं कुठे लिहायचं बेटा हे डेबिट बाजूला कॅरेज हां कॅरेज इन वर्ड्स बघा कॅरेज इनवर्ड 200 आहे की नाही हां त्यानंतर आता ऑक्ट्रा आणि फाईट म्हणजे फाईट आणि ऑक्ट्रा हे बघा फ्राईट आणि ऑक्ट्रा फ्राईट ऑक्ट्रा ज्या व्यवसायामध्ये डिझेल पेट्रोल व्यतिरिक्त काही गोष्टी असतील जहाज अशामधून जे येणारे असतात येण्यासाठी जे काही तुम्हाला इंधन लागते ऑक्ट्रा जकात नाका अशा अनेक गोष्टींचा जो एक्सपेन्स असतो तो परचेसच्या वेळेचा असतो कशाच्या वेळेचा असतो परचेसच्या वेळेचा असतो म्हणून तुम्हाला तो काय करावा लागतो तो डेबिट बाजूला दाखवा लागतो कुठे दाखवा लागेल हा डेबिट बाजूला फ्राईट आहे की नाही हां फ्राईट 300 त्यानंतर ऑक्ट्रा आहे 2 ऑक्ट्रा आहे 375 हां त्यानंतर बघा फ्राईट झाला ऑक्ट्रा झाला हे फ्राईट पण झाला आपला ऑक्ट्रा पण झालेला आहे त्यानंतर क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटचा उर्वरित माल वर्षाच्या शेवटचा उर्वरित गुड्स जे काही वर्षाच्या शेवटचे उर्वरित गुड्स असतील त्या कुठे दाखवायचे आपण क्रेडिट बाजूला बाय क्लोजिंग स्टॉक देखिए बच्चों आपको लास्ट में जो भी रहेगा वो क्लोजिंग स्टॉक 35,000 बिझनेस हा जो व्यवसायाच्या शेवटी असतो हा क्रेडिट बाजूला आहे ना ओके आला क्लोजिंग स्टॉक आता कोणतं काही पद राहिलेलं आहे का यामध्ये काहीच पद नाही राहिलेलं बघा तर यामध्ये पद राहिलेलं नाही आता यांची करायची आहे तुम्हाला ॲडिशनल काय करायचे बेटा ॲडिशनल हां कोणती मोठी येते इथं 12,000 दिलेलं आहे 40,000 आहे 35,000 इथं लार्ज आहे ना एक मोठी आहे त्याच्यामुळे इकडचीच बेरीज करू जी काही मोठी येत असेल म्हणजे जी लार्ज येत असेल ती दोन्ही बाजूला लिहायची 0 हा 0 2 झालं हां 8 + 5 किती होतात 8 + 5 म्हणजे 13 3 1 कॅरी म्हणजे 4 and 8 5 53,200 53,200 ओके हां त्यानंतर आता यांची ॲडिशनल करायची 12,000 14,500 2 + 2 5,000 म्हणजे डायरेक्टच लिहून आपण 200 300 375 5 7 3 + 3 6 है ना 6 6 7 8 8 and 5 13 3 1 कॅरी 5 5 6 7 आणि 2 म्हणजे 27,000 आता काय करायचं 53,200 ही लार्ज आहे ना ही लार्ज आहे ही मोठी आहे ही स्मॉल आहे ही लार्ज आहे ही स्मॉल आहे मग या लार्ज मधून ही स्मॉल काय करायची मायनस मोठ्यामधून लहान काय करायची ती मायनस 27,375 ओके आला लक्षात बेटा हां म्हणजेच आपल्याला जी मोठी असेल ही क्रेडिट मोठी आली म्हणून क्रेडिटमधून डेबिट मायनस करत आहे क्रेडिटमधून काय करत आपण डेबिट मायनस अगर क्रेडिटमधून डेबिट मायनस झाली तर इथे येत असते 2 ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस काय ना प्रॉफिट बघा आता 0 मधून 5 मायनस 10 मधून 5 गेले 5 राहिले कॅरी दिला आहे ना मग पुन्हा इथं कॅरी दिला 10 मधून 8 गेले 2 राहिले हां हा कॅरी पुन्हा खाली उतरवला ना हां मग 2 मधून 4 नाही जात मग पुन्हा म्हणजे 12तून 4 गेले 8 राहिले हा पुन्हा काय कॅरी खाली उतरवला मग आता 8 झाले मग हे 3 मधून 8 पण नाही जातात का नाही मग पुन्हा इथं कॅरी दिला म्हणजे 13 झाले मग 13 मधून 8 मायनस करा 9 10 11 12 आणि 13 म्हणजे 5 राहिले हे 5 राहिले कॅरी पुन्हा खाली उतरायला 5 मधून 3 गेले 2 राहिले म्हणजे 25,825 हे आलं तुमचं ग्रॉस प्रॉफिट आलेलं तुमचं ग्रॉस प्रॉफिट म्हणजेच याचा अर्थ आपल्याला क्रेडिटमधून डेबिट मायनस झाली क्रेडिटमधून कोणती बाजू मायनस झाली बेटा डेबिट बाजू आलं का लक्षात हे ट्रान्सफर करत असतात प्रॉफिट लॉसला कुठे ट्रान्सफर करत असतात प्रॉफिट लॉसला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढायचं असेल काढू शकता काहीच हरकत नाही आलं लक्षात समजलं हां तर
त्यानंतर हे अकाउंट काय करायचं बेटा, क्लोज करायचं. काय करायचं, क्लोज करायचं. एवढं लक्षात ठेवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.